जिथे जिथे आपले लेण्या आहे किंवा आधीच्या काळात काही वास्तू निर्माण केलेल्या आहेत बुद्ध काळातील, तर अशा ठिकाणी जाऊन त्या पौर्णिमेला आपण तो पूर्ण दिवस ध्यान करणे, प्रवचन ऐकणे, गटचर्चा करणे हे केलेलं आहे मागच्या 12 तारखेला. आणि त्याच धाग्याला मी घेऊन आज पुढे तुमच्याशी कुचबुच करणार आहे. तर जी कृतज्ञता आहे, आता पाटील ताईंची कृतज्ञता आहे की मला त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे समाधान मिळालेलं आहे, जे सुख मिळालेलं आहे ध्यानातून, कल्याण मित्रतेतून, तेच सुख माझ्या बंधू भगिनींना भेटलं पाहिजे. शालिनीला पण तेच वाटलं. आणि त्या दोघींनी पण मग आज आपल्याला आपल्या म्हणजे सुरुवातीला आलो ना तर 4-5 लोक होते आणि असं वाटलं की आज लोक कामाला गेलेले आहेत, बरेच लोक गावातील पण कामाला गेलेले आहेत, पण बाहेर गावून बरेच लोक आलेले आहेत. आणि त्या सर्वांना जे काही धार्मिक एक शब्द जरी म्हणजे आपल्याला भेटला माझ्या अर्ध्या तासाच्या 45 मिनिटाच्या प्रवचनातून, आणि त्या शब्दांनी जर आपलं आयुष्य बदललं तर ते पुण्यकर्म पाटील ताईला आणि शालिनीला भेटणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पुण्यकर्म करण्यासाठी तयार राहत चला. तर जी कृतज्ञता दिवस आहे म्हणजे संघाची कृतज्ञता त्यांनी आज व्यक्त केलेली आहे. शिबिर घेण्याच्या माध्यमातून संघाने जे आपल्याला दिलेलं आहे त्या देण्याच्या मागचं म्हणजे मी घेतच नाही राहायचं तर मला देता पण आलं पाहिजे. आणि ती भावना म्हणजे कृतज्ञतेची भावना. आपल्याला आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी प्रॉपर्टी काहीतरी कमावून ठेवलेलं असते, शेती असते, पैसा असते, घरदार असते, तर ही आपल्या आई वडिलांची कृतज्ञता आपण व्यक्त करतो. आता जे काय म्हणते ते श्राद्ध वगैरे, श्राद्ध असते ना, मेल्यानंतर आपण आई वडिलांना जेवण देतो, तर ती एक म्हणजे एक कृतज्ञताच आहे ती. पण आता ते कसं आहे म्हणजे आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे, काहीतरी जरी आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती नाही, ते काय करतो त्याच्याविषयी माहिती नाही, पण म्हणजे ते जे पूर्वापार काही गोष्टी चालत आलेल्या आहेत. आता बाबासाहेब म्हणजे इथे 22 प्रतिज्ञा लिहिलेल्या आहे, मी पिंडदान करणार नाही असं बाबासाहेबांनी आपल्याला त्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे की नाही. तर मग काय करायचं आहे, जिवंतपणी जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या जन्माच्या म्हणजे जे काही आपल्याला चांगलं जीवन भेटलेलं आहे आणि ते त्यांच्या कृतीमुळे भेटलेलं आहे. त्याच्यामुळे आई वडिलांची पहिली कृतज्ञता आहे. त्याच्यानंतर जे आपले गुरु आहेत, गुरु म्हणजे शाळेत जे शिकवतात आपल्याला मास्तर, त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला. त्यांची कृतज्ञता याच्यासाठी आहे की जर आपण म्हणजे आपल्याला फक्त बाबासाहेबांनी काय सांगितलं की ते पहिलाच शब्द आहे शिका, शिका म्हटलं, आणि आपला समाज एवढा शिकला की आपल्या समाजाच्या तोडीला फक्त ब्राह्मण समाज आणि आपला समाज हे दोनच समाज जास्त शिकलेले आहेत. तर त्या शिकण्याने आपली प्रज्ञा विकसित होते, म्हणजे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपल्याला समजते जर आपण शिक्षण घेतलं तर. पण फक्त शिक्षणच नाही तर आपल्याला त्याच्यासोबत काय पाहिजे, शिलाचरण पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. जो प्राशन करेल तो वाघासारखा बुरबुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे ना. तर मला म्हणजे याच्यावरून असं एक म्हणजे हे आठवलं की जर आपण शिकलो आणि शिक्षणासोबत जर आई वडिलांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या धार्मिक गुरूंच्या माध्यमातून म्हणा आपण शिलाचरणाच्या संपर्कात आलो, शिलाचरण काय आहे आपल्याला समजलं, तर आपण कोणाही समोर झुकणार नाही. कसं झुकणार नाही,
तर हे 10 रुपये घे बाबा आणि माझं काम करून दे, तर आपण ते 10 रुपये घेणार नाही. का घेणार नाही? कारण आपण शिलाचरणी आहोत आणि म्हणून ते घेऊन आपण काम त्यांचं काम करून देऊ. आपण जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनं त्यांचं काम करून देऊ, पण पैसा घेऊन आपण कोणतंही काम करणार नाही. कारण आपण शिलाचरणी आहोत आणि त्या शिलाचरणामुळे म्हणजे आपले अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अनेक म्हणजे आपण जर बाहेर निघालो आणि माइंड मध्ये एखादी वाटलं आपल्याला की मला हे काम करायचं आहे पण ते होणार की नाही, तर तुमचं काम ते झालेलं असतं. का? आपण शिलाचरणी आहोत. कारण असं म्हणतात की हे जी अगरबत्ती आहे ही अगरबत्ती शिलाचरणाचं प्रतीक आहे. कसं? तर ती जर आपण जाळली आणि लावली तर तिचा सुगंध कसा जाते? वारा येईल त्या दिशेने जाते. पण एखादी शिलाचरणी व्यक्तीचा सुगंध वारा नाही त्याही दिशेने जाते. म्हणजे मी एक गोष्ट मी सांगितली याच विहारामध्ये ती गोष्ट की एक व्यक्ती आहे ना, ऑटो चालवत असते. बऱ्याच लोकांना माहित आहे ती गोष्ट. आणि ती व्यक्ती रात्रीचा ऑटो चालवते, दिवसानं मालक ऑटो चालवते आणि रात्रीचा तोच ऑटो राजूभाऊ चालवते. तर ऑटो चालवत असताना दिवसानी त्या ऑटोवाल्या मालकासोबत एका काही गुंड म्हणू शकतो आपण, तर त्यांचा वाद झाला आणि मग तो म्हणजे ज्यांच्या सोबत वाद झाला तर त्या लोकांनी त्या ऑटोचा नंबर लक्षात ठेवला. फक्त त्या व्यक्तीचा चेहरा नाही पाहिला, ऑटोचा नंबर लक्षात ठेवला आणि लक्षात ठेवल्यानंतर मग रात्री ज्याला गरज होती तो व्यक्ती ऑटो चालवायचा. तर मग यांनी काय केलं, ज्यांच्या सोबत भांडण झालेलं होतं त्यांनी ऑटोत बसले. आता यांना वाटलं की भाडं आहे, त्यांना माहितच नव्हतं की या ऑटोवाल्याच्या मालकासोबत काहीतरी वाद झालेला आहे म्हणून. तर ऑटोत बसले आणि मग त्यांनी अमक्या अमक्या ठिकाणी जायचं म्हणून सांगितलं. मग ते गेले आणि मागून मग त्यांनी चाकू लावला की अभि आप आगे आगे लेके जाओ. आणि म्हणजे तुम्ही ऐकलेलं असेल चौसाडाचं जे जंगल आहे त्या काळामध्ये ते म्हणजे गुंडगिरीचं एक दिवसानं एकटं माणूस कोणीही जाऊ शकत नव्हतं तिथे. आणि त्या व्यक्तीला त्यांनी रात्री नेलं त्या तिथे. हा जो ड्रायव्हर होता याला समजतच नव्हतं की काय घडून राहिलं म्हणून, काय घडत आहे हे त्यांना समजत नव्हतं. कारण ते त्या कर्मात नव्हते. पण जेव्हा त्यांनी त्या जंगलात नेलं म्हणजे जे काही 10-15 लोक त्यांच्या आजूबाजूला किंवा काही गाड्यांनी आले होते त्यांनी उतरवलं, दोरी काढली, दोरीने हात बांधले, झाडाला हात बांधले आणि जे 10 लोकांची टोळी होती त्या टोळीतला एक व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखत होता. आणि याच्या मनात इकडे खूप सुरू की मी काहीच केलं नाही आणि हे माझ्यासोबत काय घडत आहे. एक विचार असंही आले की माझ्याजवळ माझ्याजवळ पैसे आहे ते 1-2 हजार रुपये हे घेऊन घे बापा आणि मला सोडून दे. मनात विचार आला पण त्यांना काहीच करायची गरज नाही पडली. तो जो ओळखणारा व्यक्ती असते तो काय म्हणते, अरे ये किसको उठा लाए आप, सुबह हमारे साथ जिसका झगड़ा हुआ वो ये आदमी नहीं है, ये अच्छा आदमी है, ये ऐसा कर ही नहीं सकता, ये बहुत ही शिलाचरणी साधा सीधा व्यक्ती है. जर त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला ओळखलं नसतं तर त्या व्यक्तीचा जीव गेला असता. तर अशी आहे शिलाचरणाची गोष्ट. म्हणजे तुम्हाला मृत्यूच्या काय तोंडातून म्हणते ना की दारातून, मृत्यूच्या दारातूनही तुमचं संरक्षण करते असं शिलाचरण आहे. म्हणून जर आपण शिलाचरणी असलो तर आपले जे काम आहेत म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याला अडचणीत येत नाही आपण. तर म्हणून जे आपले गुरु आहेत ज्यांनी आपल्याला म्हणजे काय 1, 2, 3, 4 अजून काही आपल्याला शिकवलेलं आहे. आता ते आपण किती शिकलो तर ते आता सर्वच आपण शाळेत गेलेलो आहे आणि आपण शाळेचा अनुभव घेतलेला आहे.
अशा गुरूंचं आपल्याला काय करायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपले तिसरे गुरु ज्यांनी आपल्याला धम्म म्हणजे काहीतरी सांगितलेलं आहे की आपण कसं जगलो पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा कोणीतरी एक व्यक्ती असते की जर आपला पाय डगमगत असला तर आपल्याला सांगते. मग त्याच्यामध्ये आपले आई वडील पण असू शकते, आपले शेजारचे लोक असू शकते, आपल्या मित्र असू शकतात. कारण म्हणजे आपल्या आयुष्य घडण्याच्या पाठीमागे आपल्या मित्राचा खूप मोठा हात असते. आपल्याला आपण जर आपलं पाऊल चुकत असेल किंवा आपण वेगळ्या वळणावर जात असेल तर आपला मित्र आपल्याला सांगते की बेटा हे करू नको, हे करण्याचे आपले दिवस नाही आहे, आता आपलं शिक्षण घेण्याचे दिवस आहे, असं आपल्याला कोणीतरी सांगत असते. हा रस्ता आपल्यासाठी नाही. आपण जर चांगल्या मार्गाने जगत राहिलो तर आज नाही उद्या आपण सक्सेस होऊ, पण सक्सेस होणार, कधी नाही कधी होणार. हा आत्मविश्वास आपल्याला ते गुरु देत असतात. आता आमचे गुरु आमचे कल्याण मित्र आहेत उर्गेन संघ रक्षितजी, आणि त्यांनी आम्हाला आपल्याला बाबासाहेब बुद्ध हे जर कोणी दाखवले असेल तर ते उर्गेन संघ रक्षितजींनी दाखवलेले आहे. कारण आपल्याला बुद्ध माहीत होते, माहीत नव्हते अशातला भाग नाही. बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला जो नागपूर मुक्कामी आपले जे पूर्वज आहे त्यांना दीक्षा दिली, पण आपल्याला तसंच्या तसं जसं बाबासाहेबांनी दिलं तसंच्या तसं आपल्यापर्यंत आलं नाही. आलं का? नाही आलं. कारण कसं आहे, बाबासाहेबांनी जरी दीक्षा दिली पण बाबासाहेब आपण कसं जगलो पाहिजे हे शिकवण्यासाठी आपल्यासोबत जिवंत राहिले नाही. काही काळातच ते आपल्यातून निघून गेले, आणि निघून गेल्यानंतर आपले लोक म्हणजे आपली आई गेल्यानंतर जी अवस्था आपली होत असते, आई विना पोर जसं अनाथ होते तसे आपण अनाथ झालो होतो. आणि तेव्हा भंते आले. जेव्हा बाबासाहेबांचं तिकडं अंतिम विधी सुरू होती तेव्हा भंते नागपूरला आले, आणि नागपूरला आपल्याला सांभाळलं त्यांनी. अनेक प्रवचन दिले, अनेक लोकांना दीक्षा दिल्या, आणि आपण कसं जगलो पाहिजे, कशा कशा पद्धतीनं जगलो पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आजही शिबिरांच्या माध्यमातून आपण कसं जगलो पाहिजे हे आमचे जे लीड करणारे असतात ते सांगतात. त्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये बरंच काही नाथप्रियांनी सांगितलेलं आहे की कसे कसे प्रवचन, कसे कसे अभ्यास आपल्याला असतात. आणि ते जेव्हा बोरधरणला, विहारीला, भाजाला, यवतमाळला, सावळ्याला जिथे जिथे शिबिर असतात तर त्या शिबिराच्या माध्यमातून आपण पंचशिलाचं आचरण कसं केलं पाहिजे, आपण आचरण करून ते जीवन कसं जगलो पाहिजे, सकाळी उठलो तेव्हापासून तर झोपी जाईपर्यंत कसं जगलो पाहिजे हे भंतेंच्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये, म्हणजे असं म्हणतात की माणसं घडण्याचा कारखाना आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ. आता आपण म्हणजे काय म्हणूया त्याला, समुद्राजवळ गेलो, एखादी टूर ऑर्गनाइज केला आणि समुद्राजवळ गेलो आपण, आणि समुद्राजवळ जाऊन आपण ते पाणी जर पिऊन पाहिलं नाही तर आपल्याला त्याची चव समजणार का? नाही समजणार. कारण नाही, माझ्या मित्राने सांगितलं पाणी खारट असते, असं मित्रांनी सांगितलं, मग आता पिऊन नाही पाहायचं. कारण मित्रांनी सांगितलं ना, शेजाऱ्यांनी सांगितलं त्रिरत्न बौद्ध महासंघ हा असा असा आहे, मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण तिथे जाऊन तो अनुभव घेऊन पाहत नाही. कारण म्हणजे जे तथागत गौतम बुद्ध आहेत त्यांनी एक कालाम सुत्त या नावाचं सुत्त आहे,
कालाम जे लोक आहेत त्या लोकांना त्यांनी धम्माचा उपदेश दिलेला आहे आणि त्या धम्माच्या उपदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तिथल्या लोकांनी विचारलं त्यांना की म्हणजे धम्म काय आहे, आम्ही हे लोक येतात ते लोक येतात आणि आम्हाला असं असं सांगतात, तर आम्ही काय होतो म्हणजे आम्ही डिस्टर्ब होतो. आता मला ते मराठी शब्द आठवत नाही त्याला काय म्हणतात, डिस्टर्बला काय म्हणतात, विचलित होतो. आम्ही विचलित होतो आणि मग आम्हाला हे करा की ते करा हे समजत नाही. तर तेव्हा कालाम लोकांना तथागतांनी सांगितलं की तुमच्या कामाचं आणि माझ्या कामाचं म्हणजे जो कृती करणारा आहे त्याच्या कामाचं आणि समाजात जे लोक आहेत त्याच्या कामाचं ती कोणतीही शिकवण असो, मग जर तिथे कोण्याही व्यक्तीला त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, अशी शिकवण माझी शिकवण. आणि तेही तुम्ही कसं पहा, तुमच्या बुद्धीला तपासून पहा, तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा. जर प्रॅक्टिकल करून पाहिलं, आता जर प्रॅक्टिकल म्हटलं आपण तर बाबासाहेबांनी आपल्याला 5 शीलं दिलेले आहे की नाही. नागपूर मुक्कामी दिलेले आहेत, आपण पण दीक्षा घेतलेले आहे, बरेच लोक इथे धम्ममित्र आहे, काही धम्म सहाय्यक आहो. आणि नागप्रियांनी सांगितलं की आपण मरणापासून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कधी नाही कधी आपल्याला त्रिशरण पंचशील घ्यायला लागते की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण त्रिशरण पंचशील घेतो आणि जेव्हा घेतो तेव्हा ते काय आहे, पालीमध्ये आहे. मी मागच्या वर्गामध्ये पण सांगितलं की ते पालीमध्ये आहे, आपलं सर्वच साहित्य पालीमध्ये आहे आणि त्या पालीचा अर्थ आपल्याला समजत नाही. जर आपल्याला त्या पालीचा अर्थ समजत नाही तर पानाती पाता वेरवणी सिक्खापदं समाधियामी हे आपल्याला माहित नाही काय आहे. तर पण मग उर्गेन संरक्षकजींनी त्याच्या विरुद्ध काय केलं पाहिजे, जर म्हणजे त्याचा मराठी अनुवाद असा आहे की मी प्राणी हिंसा करणार नाही. मग प्राणी हिंसा करणार नाही तर प्राणी हिंसा नाही केली तर मग मी काय केलं पाहिजे, तर मी काय केलं पाहिजे, मैत्रीपूर्ण कर्म केले पाहिजे. मैत्रीपूर्ण कर्म करत राहू तर आपण आपले हजारो मित्र, लाखो मित्र जरी आपल्या तोंडावर आपल्याला चांगलं म्हणणार नाही, कोणीच कोणाला तोंडावर चांगलं म्हणत नाही, पण जेव्हा मी मगाशी सांगितलं शिलाचरण कसं असते, तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळेस बरोबर मदत करते. जेव्हा कोणी तुमच्या विरोधात वाईट बोलणार ना तेव्हा तुमच्या विषयी कोणी नाही कोणी 10 माणसातून एखादी तरी व्यक्ती असा राहील की नाही तो व्यक्ती तसा नाही आहे असा सांगणारा एखादी तरी व्यक्ती राहील, एखादी तरी महिला राहील की पाटीलबाई ना नाही तशा नाही म्हणणाऱ्या. आणि त्याच्यामुळे काय आहे, आपण जागृतपूर्ण प्रत्येक कृती केली पाहिजे असं भंतेंना म्हणजे सांगायचं आहे. भंतेंनी जेव्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली तर त्यांचं म्हणजे एक वाक्य आहे, ते काय म्हणतात की जेव्हा मला म्हणजे असं वाटलं की आपण नवीन प्रकारचा धम्मसेवक निर्माण केला पाहिजे, कारण ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि बाबासाहेबांचे जे जे स्वप्न होते ते भंतेंनी पूर्ण केलेले आहे. तर त्यांना जेव्हा वाटलं की आपण असा संघ निर्माण केला पाहिजे की जो जागतिक असला पाहिजे, आणि मग जेव्हा मला ती कल्पना सुचली आणि कृती करण्याची वेळ आली तेव्हा माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती मला तिथे दिसला नाही. मी चांगला नव्हतोच. म्हणते काय म्हणतात, म्हणजे हे लक्षात ठेवा, म्हणते काय म्हणतात, मी त्या संघाला म्हणजे संघाची निर्मिती करण्यासाठी मी लायबल म्हणते त्याला, मी लायक नाही, पण माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती मला तिथे दिसला नाही आणि म्हणून मी त्या संघाची निर्मिती केली असं म्हणतात.
म्हणजे म्हणते बघा, एवढे शिलाचरणाविषयी प्रामाणिक होते, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की माझ्या एका चुकीमुळे एवढा विशाल संघ हा बदनाम होऊ नये. आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर भंतेंना ऐकत असाल, वाचत असाल, तर जेव्हा भंते म्हणजे ते आता जाण्याच्या मार्गावर होते, त्याच्या आधीच त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या हातून ज्या ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यांची पापदेशना केली त्यांनी. तेव्हा त्यांना असंही वाटलं नाही की हा जो संघ मी निर्माण केलेला आहे ह्या संघाचं काय होईल. कारण त्यांना माहित होतं की कोणीतरी वाचणारा, जो मी ग्रंथ लिहून ठेवलेला आहे, ग्रंथ संपदेच्या माध्यमातून धम्म लिहून ठेवलेला आहे, कोणीतरी वाचेल. जो तिसरा मुद्दा आहे जतन करणे. म्हणजे आपण जतन केलं पाहिजे, साठवून ठेवलं पाहिजे. तर आपण काय साठवून ठेवतो, माझा प्रश्न आहे. अजून अजून म्हणते असं म्हणतात की जर अनंत काळापर्यंत संघ जिवंत राहायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, प्रत्येक जो त्यांच्या संपर्कात येते त्याला, तर त्यांनी काय केलं पाहिजे, धम्माचं जतन केलं पाहिजे. आता जतन कसं करू आपण, कसं करू जतन बंधू भगिनी? म्हणजे जर म्हणजे बाबासाहेबांना जे वाटत होतं की 5 शिलाचं आचरण केलं पाहिजे, बाबासाहेबांनी म्हणजे आपल्याला माहित आहे बाबासाहेबांना आता ज्या गोष्टी करतो ना आपण, ढोल ताशे फटाके दारू ह्या ज्या गोष्टी आपण आता करतो ना, हे बाबासाहेबांना कधीही मान्य नव्हत्या, कधीच मान्य नव्हत्या. बाबासाहेब म्हणत होते की मला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. म्हणजे मला जे सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही असे वागले पाहिजे, तर ते घ्या. आणि तोच धागा धरून भंतेंनी काय म्हटलं आहे की धम्माचं जतन करा. कसं करणार? शिल्लीलाबाई म्हणते पंचशील काय करायचा, जागृत ठेवायचं. पंचशील कसं जागृत ठेवू आपण, आचरण हे महत्वाचं आहे, कृतीमध्ये उतरवायचं हे महत्वाचं आहे. तर म्हणजे बघा, भंते असं म्हणतात की माझ्या संघाचा जोही व्यक्ती तो सहाय्यक आहे, धम्ममित्र आहे, धम्मचारी आहे, हा व्यक्ती त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी चळवळ काय आहे किंवा आचरण कसं करा लागते हे शिकला. आणि शिकल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, किमान श्रोतापन्न अवस्था प्राप्त करायला पाहिजे. किमान किमान शब्द लावलेला आहे त्यांनी. माझ्या त्रिरत्न बौद्ध महासंघाचा जो व्यक्ती आहे, सहाय्यक, धम्ममित्र आणि धम्मचारी, या व्यक्तींनी किमान श्रोतापन्न अवस्था प्राप्त करायला पाहिजे. आता यांनी नाथप्रियांनी सांगितलं आपल्याला श्रोतापन्न अवस्थेचे जे 3 बंधन आहे त्यांनी सांगितले, तर ते बंधन आपण तोडायला पाहिजे. कधी तोडू? पहिले आपल्याला म्हणजे आपण आहे ना, मी मगाशी सांगितलं की आपण 97 म्हणजे 97% आपण नकारात्मक आहोत. तर आपल्याला 97% पॉझिटिव्ह आपल्यामध्ये निर्माण करायला लागेल की नाही? फक्त म्हणजे पोपटासारखं आपण पंचशील म्हणून चालणार नाही. आजपर्यंत आपण पोपटासारखं पंचशील म्हटलेलं आहे. तुम्ही नाही म्हटलं, सावड्या गावातील लोक खूप चांगले आहेत, इथे बसलेले लोक पण खूप चांगले आहेत. पण मी जसं सांगितलं, पानाती पाता वेर म्हणी सिक्खा पदम समाधी आम्ही हिंसा करणार नाही.
म्हणजे मी करणार नाही, जो कोणी माझ्या पुढे करत असेल त्याला करू देणार नाही, आणि जो ज्याच्या माइंड मध्ये आलेला आहे की मी असं असं करीन वाईट कोणाचं तरी, त्याला मी मदतही करणार नाही. जर आपण असं शिलाचरण करत असू तर त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणा किंवा धम्म म्हणा अनंत काळापर्यंत अबाधित राहील. म्हणजे त्या गोष्टीसाठी दोन लोक फार महत्वाचे असतात, एक आचरण करणारा आणि एक शिकवणारा. कारण जर आपल्याला आता म्हणजे आपण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, आपल्या शिक्षकाचं केलेली आहे ना. जर आपल्याला शिकवणारा व्यक्ती नसेल, आता धम्म खूप अफाट आहे, म्हणजे असं म्हणतात की त्रिपीठक हे धम्माचा साठा आहे, जे मोठे मोठे 3 पेटारे आहे असं म्हणतात. आणि त्या 3 पेटारेत आपण वाचू शकत नाही, कारण आपल्याला वेळ नाही तेवढा, आणि दुसरी गोष्ट आपल्याला वाचण्याची आवड पण नाही आहे का. आपण टीव्ही पाहत बसतो, आपण नाही बसत, तुम्ही नाही बसत, आमच्या यवतमाळच्या महिला हा बसते टीव्ही पाहत. तर म्हणजे आपल्याला त्या सिरियली मध्ये एवढं गुंतवून ठेवलं आहे. काल जिथं थांबली ना सिरियल, रातभर बाई झोपत नाही. हटबाई म्हणते काय झालं असं त्या बाईचं. म्हणजे आपल्याला मानसिक गुलाम केलेला आहे त्या सिरियलनी, त्या टीव्हीनी. त्याला इडियट बॉक्स म्हणतात, म्हणजे फॉरेन मध्ये त्याला इडियट बॉक्स म्हणतात. जे त्यांनी सोडून दिलं, त्यांनी टाकलं, मोबाईल त्यांनी टाकले, टीव्ही त्यांनी टाकल्या, आणि ते आपण स्वीकार. तर कसं आपण धम्माचं रक्षण करू, कसं जतन करू. जतन करण्यासाठी आपल्याला ते वाचा लागत ना. मग ते म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण कितीतरी वर्ष झाले वाचत आहोत की नाही. पण म्हणजे प्रत्येक शब्द नवीन, म्हणजे जशी जशी आपली समज वाढते की नाही, तशी तशी प्रत्येक शब्द आपल्याला नवीन काहीतरी दिशा देऊन जाते. अरे काल वाचलं ते वेगळंच होतं, आज वाचलं ते वेगळंच आहे. तर जे 3 पेटारे वाचू शकत नाही ना आपण, तर त्या 3 पेटाऱ्याचा जो सार म्हणू शकतो आपण, तो त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुत्त पण आहे आणि त्याच्यामध्ये नियम पण आहे. नियम आता मी सांगितलं की 5 शिलांचं आचरण करणे म्हणजे हे नियम झाले. आपण काय केलं पाहिजे आणि आपण कसं जगलो पाहिजे हे सुत्ताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ते चिंचा नामकची गोष्ट आहे, मग ते देवदत्ताची गोष्ट आहे, विदिशा जी आपली व्यापारी बाई होती तिची गोष्ट आहे, आणखी अनेक गोष्टी आहेत. तर या गोष्टीच्या माध्यमातून आपण कसं जगलो पाहिजे. कारण मी मागच्या आपल्या बुधवारच्या वर्गामध्ये पण शाळेच्या महिला आहेत, तिथे पण सांगितलं की जेव्हा आपण पहिल्यांदी एखादी गोष्ट करतो, 2 व्यक्ती असते. जर आपण चिंचा आहे का ती नाही, चिंचा नाही आहे, विदिशा काली. तर काली ही पहिल्या दिवशी थोडीशी लेट उठते की नाही, थोडीशी लेट उठते. आणि थोडीशी लेट उठल्यानंतर तिची मालकीण काय म्हणते, हे काय काली तू आज लेट उठली. राग आला होता तिला, माइंड मध्ये राग आला होता. कारण ती जी रेग्युलर उठणारी महिला आहे, तर ती लेट उठली आणि काम लेट सुरू झाले, रोजचे काम लेट सुरू झाले. तर आज तिला थोडासा राग आला, उद्या थोडासा आला, परवा थोडासा आला, आणि नंतर काय आला, म्हणजे तिच्या शरीरावरचं नियंत्रण जे आहे ना, त्या नियंत्रणातून म्हणजे तिचं नियंत्रण राहिलंच नाही. तिच्या कृतीचा काय परिणाम होईल
ह्या परिणामाची जाणीव न ठेवता कृती करून टाकणं. आपलं पण तसंच होते की नाही? तर त्याच्यासाठीच मग भंतेंना आपल्याला दोन ध्यान शिकवले. असे खूप ध्यान आहेत. जसं जसं पुढे जाऊ तसे तसे ध्यान वाढतात. तर ते आनापानसती आणि मैत्री भावना. आनापानसती हे काय करते? आपल्याला सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करते. आपले जे इंद्रियाच्या माध्यमातून विखुरलेली शक्ती आहे ती शक्ती एकत्रित आणते आणि मैत्री भावना आपली विधायकता वाढवते. हे दोन ध्यान जर आपण करत राहिलो तर घडणारी गोष्ट आहे ती घडत नाही. आपले हे जे आमचे बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना विचारून बघा तुम्ही. ज्या प्रमाणात म्हणजे सुरुवातीला यायच्या आधी जेवढे तीव्र होते तेवढे आज नाही. आज दिसत नाही त्यांच्यामध्ये ती तीव्रता द्वेषाची, आसक्तीची, रागाची. तर त्याच्यामुळे भंतेंना काय करायचं होतं? मग ही जाणीव करून द्यायची होती की आपल्याला आपण कसं जगलो पाहिजे. आणि आपण जर चांगलं जगत राहू, आपण धर्माचं आचरण करत राहू, तर आपण म्हणजे धर्माचं जतन केलं ना. मग जतन हे आपल्याला करायचं आहे. दुसरे करे दुसऱ्याची जिम्मेदारी आपण घेऊ शकत नाही. कारण तथागतांनी स्वतः बुद्धत्व प्राप्त केलं. त्यांनी म्हटलं का आनंदा किंवा देवदत्त तू जा आणि तुम्ही दोघं बुद्धत्व प्राप्त करा असं म्हटलं का त्यांनी? नाही. जे 5 मित्र त्यांच्या सोबत होते, एक वेळ अशी ही आली की त्यांना सोडून द्यावं लागलं. सोडून द्यावं लागलं की नाही? कारण जे आत्मक्लेशाचं जीवन होतं, आत्मक्लेशाच्या जीवनातून बुद्धत्व प्राप्त होत नव्हतं. कारण दुसऱ्या क्षणाला ते मरण्याच्या अवस्थेवर पोहोचलेले होते तथागत. आणि म्हणून एका क्षणाला जेवण घ्यावं पण लागलं. आणि जेवण घेतल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ताकद निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग बुद्धत्व प्राप्त झालं. तर हे कसं होईल? जेव्हा आपण आचरण करू आणि म्हणजे आपलं प्रॅक्टिकल जे जीवन आहे. लोक त्रिरत्न बौद्ध महासंघाला ओळखत नाही, लोक आपल्याला ओळखतात की नाही? नाथप्रिय केसा घालून जर बाहेर दिसले तर लोक काय म्हणतील? अरे हा माणूस त्रिरत्नाचा होय, म्हणतील की नाही? लोक म्हणजे जर आपल्याला आपला आदर्शवत समाज निर्माण करायचा असेल तर पहिले आपल्याला आदर्श हा लागेल ना. हा लागेल की नाही? महिला मंडळ बोर होत आहे का? तर जर आपल्याला म्हणजे इथे बघा जे काश्यप होते, काश्यप आणि म्हणजे 499 भिक्षू अरहंत होते तेव्हा. आणि एकच भिक्षू पाहिजे होता धम्मसंगीतीसाठी. तर त्यांनी आनंदाला विनंती केली. आनंद हा अरहंत नव्हता. त्यांनी विनंती केली, आनंद अरहंत झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिली धम्मसंगीती काश्यपाच्या काळामध्ये पहिली धम्मसंगीती भरली. आणि ती धम्मसंगीती भरली. तिथे धम्म म्हणजे उपालीचे काय नियम नाही, उपालीचे नियम आणि आनंदाचे सुत्त बुद्धांनी जे जे सांगितलं ते आनंदाला म्हणजे कॉम्प्युटर होता आनंदाचा दिमाग आणि उपालीचा दिमाग पण कॉम्प्युटर होता. आज जे आपण त्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करतो ना ते त्यांनी पाठ करून ठेवलं होतं बुद्धांनी काय काय सांगितलं ते. आणि त्यांचं संगायन झालं आणि ते संगायन होऊन त्यांनी जतन करून ठेवलं ना. मग बुद्धाच्या धम्माला त्यांनी जतन करून ठेवलं आणि तोच वारसा आपल्याला घेऊन किमान तेवढं नाही पण एखादी पान वाचू शकतो ना आपण दररोज.
एक पान वाचून त्याच्यावर चिंतन करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जतन करायचं आहे. जो मुद्दा आहे माझा सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असेल बाबासाहेबांची, बुद्धांची, तर त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला आपल्यामध्ये उतरवा लागल. आणि त्याच्यानंतर मग चौथा मुद्दा आहे की एकीने राहिलो पाहिजे. आपण कसं एकीने राहू बरं आपण, सांगा बरं मला. एकत्रित विश्वास एकमेकाचा बरोबर, 100% बरोबर. लीलाबाई बरोबर बोलल्या. एकामेकाचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. तर तिथे आपल्याला बुद्धाच्या काळातली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर बघा. वर्षकाल ब्राह्मणाची गोष्ट कोणाकोणाला माहित आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ कोण कोण वाचते? लीलाबाई वाचता. जे लिच्छवी होते, लिच्छवीवर राज्य करायचं होतं, बरोबर आहे? चुकत आहे की बरोबर आहे? लिच्छवीवर कोणत्या राजाला होतं राज्य करायचं? आठवत नाही मला पण. तर त्याला जो वर्षकाल ब्राह्मण आहे त्याला बुद्धाकडे पाठवते तो राजा. आणि माझ्या वतीने तू म्हणते बुद्धाचे वंदन म्हणजे पायाला आणि त्यांना चंक्रमण कर आणि बुद्धाजवळ जाऊन बस आणि सांग. हा हा. तर जा म्हणते तिथे आणि विचार की ह्या राजाला लिच्छवीवर राज्य करायचं आहे, तर त्या राजाने काय काय केलं पाहिजे. तर तथागत सांगता की म्हणजे जेव्हापर्यंत ते लोक एकत्रित येऊन एकोप्याने विहारात येऊन बसतील तेव्हापर्यंत त्यांच्यावर कोणीही राज्य करू शकत नाही. एकत्रित उठतील तेव्हापर्यंत त्यांच्यावर कोणीही राज्य करू शकत नाही. एकत्रित निर्णय घेतील. एका व्यक्तीने हा जसं आता पाटील ताईच्या दिमागात आलं की आपण शिबिर घेतलं पाहिजे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. भावना व्यक्त केल्यानंतर गावातील लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्याच्यानंतर शिबिर घडलं की नाही? तर हे जर आपण करत राहिलो, 7 जे नियम आहेत, वज्जीचे 7 नियम, त्या नियमानुसार जर आपण एकत्र येऊन विहारात बसलो, एकत्र येऊन विहारातून उठून गेलो, एकत्रित निर्णय घेतले, म्हाताऱ्यांची सेवा केली, लहान मुलांचा सांभाळ केला, महिला पुरुषांचा आदर सत्कार केला, अशा प्रकारे जर आपण जगत राहिलो तर आपल्या समाजामध्ये कोणीही आपल्याला काय करू शकत नाही, भांडण लावू शकत नाही किंवा आपल्याला तोडू शकत नाही. मग वज्जीनं काय केलं? 2 लोकांना इकडे घेतलं, काहीच नाही बोलला तो वज्जी ब्राह्मण, वर्षकाल ब्राह्मण काहीच नाही बोलला, फक्त त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. 4 लोकांना काय वाटलं, अरे हा आपल्याविषयी तर नाही बोलत आहे. शंका निर्माण झाली तिथं, आपल्याच बंधूविषयी शंका निर्माण झाली. आपल्याला पण तसंच वाटते. जर मी एकटी उभी राहिली, तिकडे 2 भगिनी काहीतरी त्यांचं बोलत असतात, त्या माझ्याविषयी काहीच नसते तिथे, पण मला काय वाटते, त्या माझ्याविषयी तर नाही बोलत आहे. शंका निर्माण होते आपल्या मनात. आणि जेव्हा शंका निर्माण झाली तिथून काय होते, मग फाटे फुटायला सुरुवात करते. जाऊ दे म्हणते, त्या दोघी करत आहे ना, करून दे दोघीलेच, मी आता विहारातही येत नाही आणि मी काही मदतही करत नाही. म्हणजे घडते की नाही असा? म्हणजे ह्या घडणाऱ्या गोष्टी आहे. बुद्धानं आता 2,500 वर्षाच्या आधी हे सगळं सांगून ठेवलं, पण आजही त्या गोष्टी घडत आहेत. याचं कारण काय? आपण वाचत नाही आणि आपण आचरणही करत नाही जसं पाहिजे तसं. तथागतांना जसं पाहिजे होतं, बाबासाहेबांना जसं पाहिजे होतं आचरण, आपण फक्त म्हणजे आपल्या सवलतीनं आचरण करतो.
सवलत माहित आहे ना? कशी असते सवलत? आपल्याला जर वाटत असेल तर आपण मैत्रीपूर्ण राहतो, पण न आवडणारी व्यक्ती आपल्या पुढे आली की मग आपण द्वेषपूर्ण पण होतो. तर हे नाही घडलं पाहिजे. एकीनं आपण राहिलो पाहिजे, एकत्रित राहिलो पाहिजे, एकत्रित कामं केले पाहिजे असं तथागतांना, बाबासाहेबांना आणि उर्गेन संघरक्षितांना पण वाटते. कारण बुद्धांनी जेही रायटिंग मध्ये लिहून ठेवलेलं आहे ते त्यांच्या भाषेमध्ये तेच आहे. आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे? बुद्धांनी सांगितलं तोच आहे की नाही? म्हणते ना काय दुसरा निर्माण केला का? नाही, फक्त त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. मग म्हणते दुसरे कुठचे, म्हणजे दुसरे कसे राहणार आहे का? म्हणते दुसरे पण आपल्याला वाटते, कारण तो शेजारचा म्हणते ना. मी पाहिलं नाही त्रिरत्न बौद्ध महासंघात जाऊन की हे लोक भारतातले आहे की बाहेरचे आहे. पाहिलं का? नाही पाहिलं. मग माझी मैत्रीण म्हणते ना, नाही बाई इथं जाऊ नको, ते पागल करून टाकते, नुसते धोरणीच लावते. ते नाही पागल करत. आपल्याला वाटते. आता जर तुम्ही नवीन एखादी शिबिर केलं, भाऊंना 1-2 शिबिर केले, तर त्यांना काय वाटलं? नाही, मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं, हेच पाहिजे होतं मला. आणि मग काय, जिथं जिथं शिबिर असेल तिथं तिथं आपण जातो, जिथं जिथं असेल तिथं तिथं जातो आणि तिथे तिथे जे जे सांगते ते ते घेण्याचा प्रयत्न करतो. पण सगळेच तसं नाही करत. आणि म्हणून मग काय होते, आपला जो एकोपा आहे, म्हणजे जर तुम्ही सुरुवातीच्या काळात पाहिलं असेल, सुरुवातीच्या म्हणजे 15-16 वर्षाची मी जेव्हा होती ना, तेव्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. होतं का? भिक्षू संघ असेल म्हणा, पण तेवढा कार्यरत नव्हता. काय झालं? असंच झालं, हे काही माझ्याविषयी बोलत असत, तो बंधू माझ्याविषयी बोलत असत, मन खराब झाले. म्हणजे आपण काय केला, जी शंका निर्माण झाली त्याचा त्या व्यक्तीला विचारलं नाही का रे बाबा तुम्ही दोघं तिथं होते तर काय बोलले. ते विचारलं नसल्यामुळे आपली शंका आपण तशीच ठेवली आणि आपणच दूर गेलो. तर असं नाही झालं पाहिजे. म्हणून काय आहे, जे वज्जेचे 7 नियम आहे त्या नियमानुसार आपण कोणत्याही गोष्टी, चळवळीत असो की विहारात असो की घरी असो, घरीही तेच लागू आहे की नाही. जर 2 मुलं असतील, 2 मुली असतील आणि एकीला जर चांगलं पाहिलं दुसरीला जर चांगलं नाही पाहिलं तर एकमेकीविषयी द्वेष भावना निर्माण होते की नाही. बहिणी बहिणीतच, भावा भावातच. लहान काय म्हणते, मम्मीला तू तिचाच लाड जास्त करतो, मोठी काय म्हणते, तू तिचाच लाड जास्त करतो. आई वडिलांना दोन्ही सारखेच असतात. तर असं नाही झालं पाहिजे. याच्यासाठी कुटुंबात पण जर 4 लोक असतात ना, 4ही लोकांनी जेही काही करायचं आपल्याला, तर सायंकाळी बसलो पाहिजे, विचार विनिमय केला पाहिजे आणि पुढची गोष्ट ती एकोप्याने केली पाहिजे. विहारात पण तसंच झालं पाहिजे आणि चळवळीत पण तसंच झालं पाहिजे. नाहीतर एका चळवळीच्या 2 चळवळी, 2च्या 4, 4च्या 5 आणि बाबासाहेब कुठं आहे? मग फक्त फोटो मध्ये बाबासाहेब आहे आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आहे डीजेवर नाचासाठी. बाबासाहेबांना खरंच अशी जयंती नव्हती साजरी करायची, पण आपण माहित नाही काय घेत आहोत. त्याच्यानंतर आहे 6वा मुद्दा आहे, वेळ पण संपला, मैत्री. आपण मैत्रीयुक्त राहिलो पाहिजे. आपण मी त्या आशेगावच्या वर्गात पण सांगितलं की आपले चेहरे आहे ना आनंदित ठेवले पाहिजे. आपण जर मैत्री भावना केली की नाही, मैत्री भावनेचा विकास केला तर चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे आपल्या.
एवढी सुंदर स्माईल असली पाहिजे की पुढचा व्यक्ती ना, ते चुंबकीय शक्ती असते ना लोखंडामध्ये, लोखंडाला काय म्हणते, आकर्षून घेते, तसं आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे लोक. पाहिल्याबरोबर आमचे साहेब आहे धर्मचारी आलोकदर्शी, कधीही पहा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच असते. कधीही पहा, एव्हरडी ग्रीन, ते कितीही थकून असाल पण जर तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर हसतच. तर आपले चेहरे जर आपण असे आनंदी ठेवले, उत्साही ठेवले, मैत्रीयुक्त ठेवले, म्हणजे मैत्री भावनेचा परिणाम आहे तो. जर आपण मैत्री भावना हे ध्यान करू तर म्हणजे ज्या शेवटच्या जे 11 फायदे आहे ना, 11 फायद्यामधून एक तर आपले असंख्य मित्र असतात. असंख्य मित्र म्हणजे जसं शिलाचरणाचा परिणाम हा दिसतो, तसं मैत्री भावना हे ध्यान साधनेचा पण परिणाम दिसतो. ते आपण दुसऱ्यासाठी करत नाही, ते आपल्या कायेच्या शुद्धीसाठी करतो. आपल्या कायाची शुद्धी, आपल्या वाचेची शुद्धी, आपल्या मनाची शुद्धी, ह्या शुद्धीसाठी आपण मैत्री भावनेचं ध्यान करतो. म्हणजे ते वॉशिंग मशीन आहे की नाही, वॉशिंग मशीन सर्वांनीच पाहिलेली आहे. आता गावात शहरात सगळीकडेच आहे. तर तिच्यामध्ये जो निरमा चालते तोच टाका लागते की नाही. म्हणजे एरियल पाहिजे, कोणत्या कोणत्या मशीनला दुसरा पाहिजे. तर जर एरियल टाकला तर तुमचं शर्ट क्लीन निघते, आणि एरियल नाही टाकलं तर म्हणजे ते डाग आहे ना, डाग धब्बे ते काही निघत नाही. मग बाईला पुन्हा ब्रश लावा लागते. आपलं तसंच आहे. आपण जर म्हणजे सांगासाठी मैत्री भावना नाही करायची. चॅप्टर मध्ये मला सांगायचं आहे की नाही बाई, मी आज मैत्री भावना केली, 4 दिवस मी मैत्री भावना केली, 4 दिवस अनापानसती केली, त्याचा परिणाम दिसला पाहिजे. परिणाम काय आहे मग, तर एकमेकाशी असलेले आपले रिलेशन, संबंध मैत्रीयुक्त होत आहे का, आपणच आपले तपासले पाहिजे. जर आपण ते तपासत असू, आपल्याला वाटत आहे की नाही पूर्वी जसा मला द्वेष येत होता की नाही, त्या व्यक्तीला बघू आता ती तीव्रता कमी झालेली आहे, मी तिथं जाऊन उभं राहू शकतो, त्या व्यक्ती पुढे, त्या व्यक्तीकडे पाहू शकतो, त्याला हॅलो, हाय, जय भीम असं म्हणू शकतो. तर आपण मैत्री भावना करत आहो, मैत्रीचा विकास करत आहो असा त्याचा अर्थ होते. आणि तथागतांना, बाबासाहेबांना आणि गुरुगेन संघरक्षकांना ह्या किंवा जे जे महान काम करणारे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. आपसात आपले संबंध मैत्रीचे झाले पाहिजे, घराघरात आपले संबंध मैत्रीचे झाले पाहिजे, हे अभिप्रेत होतं. आणि जेव्हा 14 एप्रिल करतो आपण, तर हे लाईनीतली डीजे न वाजता गावातून एकच डीजे वाजवा. नाहीतर आता आमच्या यवतमाळमध्ये ह्या लाईनीतला वेगळा डीजे, ह्या लाईनीतला वेगळा, पण त्यालाही पैसे द्यायला लागतील, यालाही पैसे द्यायला लागतील. म्हणजे पैशाची पण बरबादी आहे आणि देशभावना अजून वाढूनच राहिला, आवाजाने वाढते. म्हणून तर आपण माईक लावला नाही. तर असं जर आपण जगत राहिलो, जेव्हापर्यंत आपला श्वास आहे, आपल्या नाकाच्या नाकपुडीमधून शेवटचा श्वास जेव्हा बाहेर निघल आणि आपण नंतर श्वास घेणारच नाही, तेव्हापर्यंत जर आपण हे करत राहिलो तर आपण शेवटचं जे मैत्री भावनेचा फायदा आहे, सुखानं मरतो आणि सुखाने पुन्हा जन्म घेतो. आता तो पुनर्जन्म नाही आहे. पुनर्जन्म कशाचा आहे, कोणाचा आहे, ते ग्रंथ वाचा आणि त्याच्यातून लक्षात घ्या. तर ह्या 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या मैत्री भावनाच्या ध्यानातून होते. सुखानं मरणं येते आपल्याला. सुखानं म्हणजे लवकर जीव जाते आपला, खूप त्रास होत नाही. नाहीतर
म्हणजे खूप खूप दिवस आपल्याला पलंगावर पडून राहावं लागते, बाजूवर पडून राहावं लागते. शाळेकडे आवाज जाते इथं बोबत ते बा शाळेकडे आवाज जाते म्हणजे इथं बोंबलते. बोबत येतं शाळेकडे आवाज जाते एवढं बोलतो. म्हणजे त्रास होते जीव जायच्या वेळेस, तर तो त्रास होणार नाही आपण जर मैत्री भावना केली तर. आणि जेव्हा आपला जीव सुटला निघाला आपल्या बॉडीतून, तर तो म्हणजे जो जो ज्या योनीमध्ये जेही योनी असत त्याही योनीमध्ये तो जन्म घेणार नाही, कारण तो शांत झालेला असते. आणि शांत झाल्यानंतर त्याला कोणत्या योनीमध्ये जन्म घ्यायचा आहे, कुठे त्याला धम्माचं बीज भेटत हा शोधते. ती चेतना आहे ना, ते शोधते की आता मी कुठे जन्म घेतला पाहिजे. आणि तसे आई वडील पाहून त्यांच्या पोटी जन्म घेते. तर ह्या सुखाच्या आनंदाच्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असेल तर आपण काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, एकोप्याने राहिलो पाहिजे आणि मैत्रीचा विकास केला पाहिजे. आणि सतत आपल्या हृदयामध्ये कृतज्ञतेची ज्योत, कारण आपल्याला क्षणोक्षणी कोणी नाही कोणी मदत करत असते, कोणी नाही कोणी आपल्याला मदत करते. आपला लहानसा मुलगा सुद्धा आपल्याला मदत करत असते. म्हणजे जेही मोबाईल आलेले आहेत आता, मी ते लहान मुलाचं उदाहरण याच्यासाठी दिलं तर त्याला जास्त माहित राहते, तो आपल्याला शिकवत असते मोबाईल मधलं, आपल्याला म्हाताऱ्यांना माहित नाही लागत. तर त्या प्रत्येक व्यक्तीची आपण कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे आणि व्यक्त करत राहू अशी सदिच्छा व्यक्त करते. मला सावड्यामध्ये पाटीलताई आणि पाटीलताईच्या चमूनी बोलवलं, तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे पुण्यानुमोदन करते. धन्यवाद. मैत्रीपूर्ण जय.